गुड मॉर्निंग मित्रांनो, कोकणातल्या आणखीन एका भन्नाट अशी ॲडव्हेंचर ब्लॉगमध्ये मी देवण आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आता वाजून राहिलेले आहे सकाळचे 10:30 आणि निसर्गाने रौद्र रूप धारण केलेलं आहे। आता आपल्याला समोरच पाऊस बघा किती दिसून राहिला आहे। खरं तर ढग बघा किती काळे कुळकुळीत केला नाहीत आणि हा पाऊस इथून तो बघा इथून येतोय पाऊस आणि तिकडचा जो काही डोंगर आहे ना तो पांढरा एकदम शुभ्र दिसतोय। तिथे ना त्या डोंगरावर पाऊस पडून राहिला आहे आणि इकडे बघा कसं थंडगार असं वातावरण केलं नाही आणि इकडे हा बघा हा जो इथे एक मोठा ढग आहे ना तो देखील आपल्याला काला कुळकुळीत दिसतोय। आता बघू शकता इथे थेंब पडायला सुरुवात झाली। आजचं वातावरण बघा भयानक असं वातावरण सुरू आहे। आता आपल्याला निसर्गाचं शांत रूप पाहायला मिळालंय आणि या वाऱ्याचा झुळकावा मन एकदम रमून जातंय। आणि इकडे आपल्याला पाहायला मिळाले त्या म्हणजे इथे कुड्याचे असलेल्या शेंगा ह्याची आहे आपल्याकडे भाजी केली जाते। हे बघा ह्याची भाजी कुणी कुणी खाल्लेली आहे ना मला कमेंट करून नक्कीच सांगा। आता आपण घरी जात होतो आणि आपल्याला आज काही ढग आहे ना थोडं विचित्र दिसतंय पण बघण्यासारखं आहे, खूप भारी दिसतंय बघा। आणि आज थोडं वाऱ्याच्या झुळूक अशा मंद प्रमाणात लहरी वाहत आहेत, एकदम जबरदस्त फील येतोय आणि सोबत आलाय श्रीनंद। आता आपण थेट आता घरी जाणार आहोत। निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी जी काही फील येतात ना अप्रतिम। जर आता समोर दिसत असेल तो बघा तिथे रानकोंबड्या दिसतोय। अरे बापरे केवढा बघा आहे कोंबडी पण आहे तिकडं आणि त्याच्या ठीक अपोजिट साईडला रानकोंबडी देखील आहे। हे बघा मला बघून तो पळाला, चला आपण पुढे जावे धावत। बघा बघा तो बघा केवढा बघा आहे। अरे बाप रे कसला मोठा आहे राव तो बघा खालती त्या घनदाट जंगलामध्ये आता जाऊन राहिलाय। ठीक आता आपल्याला घरी जाताना माझ्या पाठीमागे तुम्हाला जांभळं दिसत असतील। हे बघा निसर्गामध्ये मिळालेला हा रानमेवा काळी काळी टम्म झालेली जांभळं। तर आपल्याला भरपूर सारी जांभळं पाहायला मिळाली। हा अस्सल कोकणातील रानमेवा काली काली कुळकुळीत झालेली टम्म फुगलेली जांभळं। हे बघा तेवढे बाप रे ते बघा इथं तर विचारत नका अक्षरशः ही पूर्ण जांभळ्याचं झाड आहे ना पूर्ण एकदम ब्लॅकी झालेलं आहे, पाहू शकताय। गुड मॉर्निंग मित्रांनो, आजचा हा दुसरा दिवस आहे आणि काल आपण पाऊस एकदम इतका थोडा काही पडला नाही पण निसर्गाने एकदम असं रौद्र रूप धारण केलेलं होतं। काल वादळ एकदम प्रचंड प्रमाणात होतं। तर आजचा हा दुसरा दिवस आहे आणि आज थोडं मळब आहे आणि आता आपल्याला दिसून राहिलं आहे ढग आलेत थोडेसे आणि थेंब थेंब पाऊस पडतोय, पाहू शकता आजचं वातावरण।
आज काय उन्हाचा आपल्याला इकडे चकवा काही पाहायला मिळाला नाही. सो सकाळपासून असं मळब आहे काहीचं, पण पाहू शकताय. बघूया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पावसाचं दर्शन होतं का नाही. आपल्याला आता उन्हाचा चकवा पाहायला मिळाला आहे आणि पाऊस काय आलेला नाही. नुसते आपल्याला पावसाने झलक दाखवलेली होती. आणि आता आपण समोरच पाहून राहिलोय. तर आता आपल्याला सकाळपासून जे काही मळब होतं ना ते पूर्णपणे नाहीसे झालेले आहे. आणि बघा पूर्ण निळसर आकाश आणि पांढरे शुभ्र ढग हे आपल्याला दिसून राहिलेत. तर सकाळपासून पाऊस दिलेला होता तो आता गेलेला आहे. निळसर आणि पांढरे शुभ्र ढग, वा बघा पाऊस येण्याची आता शक्यताच नाही. आणि कोकणामध्ये ऊन आणि मळब यांचा खेळ सुरू आहे. कधी ऊन तर कधी सावली येते. आणि हा पाऊस जरी पडला नसला तरी वाटेल तेव्हा गडगडून राहतो. आता बारीक बारीक तिथे देखील गडगडत आहे, बघू शकताय. पावसाच्या गडबडीमुळे आपण इकडे लाकडं देखील झाकून ठेवलेले आहेत. खरं तर कागद वगैरे टाकून झाला आहे आणि कधीही पाऊस येऊ शकतो, भरोसा नाही या पावसावर. खरं तर बाहेर वगैरे नक्कीच पाऊस लागत नसता. मोठा संगमेश्वरला तर काल भरपूर लागला असावा. तर इकडे आमच्याकडे जास्त काही लागला नाही, फक्त इकडे मळबच होतं. पण भरोसा नाही, कागद टाकलेला वरा. आपल्या आता घराच्या पाठीमागे बाबांनी कसल्या तरी अळीमध्ये बिया लावलेल्या होत्या, ते आता फायनली रुजून राहिलेत. हे बघा कसल्या मोठ्या वेली झाल्यात. आता पुन्हा एकदा पावसाने ढगाळ असं वातावरण करून राहिलं आहे आणि फायनली पाऊस आलेला आहे. हा बघा, आपण त्याचीच वाट पाहत होतो आणि अक्षरशः तो फायनली पाऊस आलेला आहे. पाहू शकताय बघा. फायनली ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पावसाचं दर्शन झालेलं आहे. तो बघा तिकडे दिसतोय. हा 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 हा. आता हा पाऊस येऊन राहिलेला आहे आणि मातीचा मस्त वेगळी सुगंध सुटला आहे. वा, खूपच सुंदर. बघा पूर्ण अंधार झालेला दिसत आहे आपल्याला. हा हा हा. बघा सुंदर असा गारवा सुटलाय, मस्त थंडगार वातावरण झालंय. बघा पावड्या देखील इकडे पडायला लागल्यात. अजून मोठा येऊ दे. तो बघा तिकडे बघा किती धरलेला आहे तो. हा हा हा. एक नंबर. दिसून आला. पाऊस गेल्याने जगाने फक्त पाणी वाचलं नाही, नुसतं चालू आहे. तू भिजलास आता बघ. पलतोय पलतो धार. तू आता दिसलायस, आता असंच टाकतो जगा नुसतं पाणी घातलंय. तू लपून लपून कुठं लपणार आहे. मंडळी आता थोड्या वेळापूर्वी पाऊस आता पूर्णपणे गेलेला आहे. सो आय होप हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर म्हटलं तुर्तच या व्हिडिओची रजा घेऊया. यावं कोकण आपलंच असेल. काळजी घ्या. भेटूया अशाच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये. टाटा.